We want justice. 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 नमस्कार, U24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहतोय की कोलकात्यामध्ये जी घटना घडली, डॉक्टर सोबत जे बलात्काराची दुर्दैवी घटना घडली, त्या संदर्भात आज अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टरांची एक मोठी रॅली सुरू आहे। त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। मॅडम, आपलं नाव काय आहे आणि काय अधिक माहिती द्यायला आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने संपूर्ण भारतात आज ओपीडी सेवा बंद ठेवण्यात आलेली आहे, काय माहिती द्याल? नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता पारदे अहमदनगर इथून बोलत आहे। इथे मी IMA ची ऍक्टिव्ह कार्यकर्ता म्हणून बोलत आहे। फक्त IMS नाही तर IDA, नर्सिंग कॉलेज, होमिओपॅथिक कॉलेज आणि पॅरामेडिक स्टाफ, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह सर्वजण इथे आम्ही जमलेलो आहोत। RG कार मेडिकल कॉलेजमध्ये जो काही इन्सिडेंट झालाय, रेसिडेंटची ऑन ड्युटी रेसिडेंटची जे काही रेप करून मर्डर केला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। फक्त एक डॉक्टर रिप्रेझेंटेटिव्ह नाही, म्हणून महिला वर्गाचं प्रतिनिधित्व म्हणून मी हे सांगू शकते की जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईड। आणि आम्हाला या सर्व कृत्यामागे ज्यांचा कोणाचाही हात असेल त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि आम्ही जे काही वातावरणात काम करतो त्यासाठी सुरक्षितता हे आमचं पहिलं ध्येय पाहिजे। तर त्या दृष्टीने गव्हर्नमेंटने हालचाल करावी। सर्व गव्हर्नमेंट ऑफिशियलनी, पॉलिटिकल पार्टीने या संपला आणि आमच्या मागण्यांचा विचार करावा, नाहीतर हे आंदोलन मोठ्या स्वरूपात सुरू करण्यात येईल याची मी ग्वाही देते। निश्चितच या ठिकाणी आपल्याला बोर्ड दिसतात, किती दिवस मेणबत्ती जाळायची, एकदा बलात्कारी जाळून पहा। तर आपण आपल्यासोबत मॅडम काय माहिती द्याल, कशा पद्धतीने या सगळ्या घटनेकडे तुम्ही पाहता? ही अतिशय निर्लज्जास्पद घटना आहे आणि आता हे पहिल्यांदा डॉक्टर साठी पण घडलेलं आहे। म्हणजे आतापर्यंत म्हणजे जनरल मुलींसाठी हे घडत होतं, पण डॉक्टर म्हणजे जिथे हॉस्पिटल एक टेम्पल आहे आमच्यासाठी, आम्ही रात्रंदिवस कसलाही विचार न करता तिथे जाऊन काम करतो। आम्हाला असं कधी वाटलेलंच नाही की सिक्युरिटी आमच्यासाठी इथे नसेल, आणि हे पहिल्यांदा डॉक्टरांच्या बाबतीत घडलेलं आहे। तर हे आपल्या देशासाठीच हे हितावह नाहीये। त्यासाठी लवकरात लवकर पुढच्या उपाययोजना झाल्या पाहिजेत की डॉक्टर जिथे एका मंदिरामध्ये काम करतात, हॉस्पिटल सारख्या ठिकाणी, तिथे तरी ही अशी घटना नाही घडली पाहिजे परत। निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय, तुम्ही या सगळ्या घटनेकडे कसं पाहता आणि मुख्य मागण्या काय असणार आहेत आज? मेडिकल सेक्टरमध्ये फिमेल काम करण्याचं प्रमाण लक्षणीय आहे। म्हणजे डॉक्टर्स असो, नर्सिंग स्टाफ असो किंवा क्लास 4 वर्कर, आमची मागणी आहे की जिथे आम्ही 24 तास अहोरात्र सेवा देतोय, हे आमच्यासाठी फक्त काम नसून हे सेवा आहे, ध्येय आहे। लहानपणापासून स्वप्न बघून आम्ही एवढा अभ्यास करून, एवढा परिश्रम करून डॉक्टर झालेला असतो, आणि जर का उद्या मला हॉस्पिटलला जाण्यासाठी भीती वाटायला लागली तर हे निश्चितच देशाच्या आरोग्य व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा मानण्यात यावी। आणि मी या घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करते की जी रेसिडेंट 36 तास काम करून थकली, तिच्यावर असा अमानवी बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, आणि त्याच्या मागचं जे षडयंत्र आहे ते खूप मोठं आहे। 3-4 दिवस ही घटना बाहेर उघडकीस आली नाही, नातेवाईकांना 3 तास तिला भेटू देण्यात आलं नाही, तिने हे आत्महत्या केली असं भासवण्यात आलं, व घटना झाल्याच्या 3 तासाच्या आत सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी जी काही यंत्रणा तत्परतेने कामाला लागली, त्याच तत्परतेने आम्हाला न्याय मिळावा यासाठी मी हे आंदोलनासाठी पूर्ण पाठिंबा देत आहे। महिलांची सिक्युरिटी, सेफ्टी हे महत्वाचंच आहे। आणि मॅडम जसं म्हणाल्या की रस्त्यावर चालणाऱ्या महिलेवर बलात्कार होणं आणि एक ऑन ड्युटी डॉक्टरवर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये, गजबजलेल्या कॉलेजमध्ये, हॉस्पिटलमध्ये बलात्कार होणं, ही खरंच देशासाठी एकदम लज्जास्पद गोष्ट आहे। आणि मी सर्वांना निवेदन करते की डॉक्टर म्हणून नाही, एक माणूस म्हणून तुम्ही या सगळ्या बंदला आणि या गोष्टीकडे गांभीर्याने पाहावं। आपल्या मुलींची सिक्युरिटी कशी होईल, त्यांना सुरक्षित वातावरणात कसं वाढवता येईल, यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत। मुलांना जर आपण सुरक्षितता दिली तर आपलं पुढचं फ्युचर सिक्युअर राहील, आणि जर ही भीतीचं वातावरण असंच राहिलं तर जंगलराज येण्यासाठी वेळ लागणार नाही असं मला वाटतं। नमस्कार, मी डॉक्टर वैशाली काटकर। आम्ही अहमदनगर मेडिकल असोसिएशन तर्फे आज इथे या निषेध रॅलीमध्ये समावेश केलेला आहे। तर मला असं वाटतं की जसं त्या डॉक्टर मुलीवर अत्याचार झाला तर ती मुलगी कुणाची मुलगी असू शकते। म्हणजे असं नाही की फक्त डॉक्टरांनीच याच्यासाठी निषेध करायला पाहिजे, त्याच्यासाठी मला असं वाटतं की पूर्ण जनतेने बाहेर यायला पाहिजे, जनतेने निषेध करायला पाहिजे की सगळ्यांनी जमून त्या मुलीला जस्टिस मिळायला पाहिजे। आणि हीच आमची पण अपेक्षा आहे। आणि सगळ्यांना सेफ, म्हणजे सगळ्या मुलींना कुठल्याही, नॉट इव्हन डॉक्टरच्या ह्याच्यात पण कुठल्याही क्षेत्रात मुलींच्या साठी सेफ्टी हवी आहे।
मी डॉक्टर चेतना बहुरूपी. आम्ही इथे अहमदनगर डॉक्टर्स असोसिएशन तसेच वुमेन्स डॉक्टर विंग तर्फे आज इथे आंदोलनाला कलेक्टर ऑफिस बाहेर उभा आहोत. आमची रॅली 10:30 वाजता सुरू झाली आणि 2 तासापासून आम्ही ह्या रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहेत. तर ही रॅली आम्ही जे कोलकाता मेडिकल कॉलेजला जी घटना घडली, एका डॉक्टरवरती जे अत्याचार झाले त्याच्या निषेधात घडवत आहे. तर स्त्रीवरती किती अत्याचार होणार आहेत. स्त्री जेव्हा गर्भामध्ये असते तेव्हापासून तिच्यावरती अत्याचार सुरू होतात. स्त्री भ्रूण हत्या, तसेच तिला प्रत्येक वेळी खालच्या दर्जाचं स्थान दिलं जातं. तसेच जर ती शिकून वरच्या स्थानाला पोहोचलेली आहे, जिथे 70% महिला कार्यरत असतात, त्या ठिकाणी सुद्धा ती सुरक्षित नाहीये. तर स्त्रीला ही सुरक्षितेची भावना कधी निर्माण होईल आणि कधी सुरक्षा दिल्या जाईल, यासाठी आमचा हा निषेध होता व आमच्यासाठी स्ट्रिक्ट कायदे करण्यात यावे आणि आम्हाला वर्क प्लेस सेफ्टी देण्यात यावी ही आमची कडकडीची विनंती आहे. निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की संपूर्ण डॉक्टर कम्युनिटी जी आहे ती पूर्ण संतापलेली आपल्याला पाहायला मिळते.